तर ह्या रविवारी ना आम्ही गेलो होतो बाहेर, कारण की थोडं म्हणलं मुलांना बाहेर फ्रेश होते मूड त्यांचं, तर गार्डनमध्ये वगैरे घेऊन जावा. आणि माझा गळा बसला आहे त्यामुळे माझा आवाज असा येतो आहे. गार्डनच्या बाहेर नाही का बॉबी होती, भाचकी होती, त्यामुळे मग घेतली. म्हणलं जाऊ दे, मुलं खाते, तेलातली असते तर नसती घेतली. आणि खरंच ते आवडीनं खात होते ते. आणि दोघंही बसले होते मस्त गार्डनमध्ये गेल्या गेल्या. आणि जेव्हा काय मग त्यांना झालं की मग त्यांना खेळायला जायचं होतं, मग खेळायला गेले. आणि कृष्णालीला म्हणत होती फ्रॉक नको घालू गं, खेळताना त्रास होईल, पण तिला फ्रॉकच खूप आवडतो. आणि ती कुठेही जाताना तिला फ्रॉकच आवडते, ती फ्रॉकशिवाय दुसरं काही घालतच नाही. पण मग मस्त त्यांच्या मस्त चालू होत्या. आणि मुलांना आनंदी बघून आम्हालाही आनंद होत होता, कारण की ती आठवडाभर स्कूलला जाते आणि तिच्यामुळे तिला काही खेळायला मिळतच नाही. आणि दर्शनही कुठे खेळायला नेत नाही आम्ही त्यालाही. तिच्या दिवशी असं मुलांना थोडंसं खेळायला की छान वाटते आणि त्यांचाही मूड फ्रेश होतो. आणि मग तिकडे छोट्या लहान मुलांच्या खेळण्याकडे गेलो आणि तिकडेही छान झोका खेळत होते ते दोघंही जण. पहिले कृष्णाली खेळली आणि मग दर्शन खेळला. पण दर्शू म्हणत होता तू माझ्या झोक्याला काय हात लावू नको. आता ह्याला कसं आहे ना की याला कोणाची मदत हवीच नसते. नंतर थोडंसं आम्ही त्यांना खेळू दिलं आणि मग तिथून निघायचा विचार चालला होता, पण मुलं काय ऐकतच नव्हते निघायचं आहे म्हणून तिथनं. मग निघालो कसं तरी त्यांना बाहेर घेऊन. आणि मग नंतर काय पाणीपुरी शिवाय तर बाहेर आलं की जमतच नाही म्हणा. मग नंतर आलो मॉलमध्ये आणि खूप सारी खरेदी करायची होती बरं का. कारण नाही का किराण्याचं सामान मॉलमधून भरल्यानं तरच बरं पडतं, एकदम स्वस्त बी पडतं आणि क्वालिटी पण चांगली मिळते. आमच्या इथं तर असंच आहे, त्यामुळे मॉलमधूनच सगळा किराणा भरतो आम्ही. आणि दर्शनचं असं चाललं होतं, त्याला म्हणलं ट्रॉलीमध्ये बसतं, तर म्हणला नाही मी ट्रॉली ढकलणार. म्हणलं ठीक आहे ढकल बाबा मग. आणि घरी यायला मग खूप रात्र झाली होती आणि इतकी थंडी होती ना की मग छान थंडी वाजत होती बाहेर असं. लाईट पण खूप मस्त वाटत होते बरं का बाहेरचे. चला भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. प्लीज चॅनलला शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.